श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण गजलक्ष्मी बद्दल अशी माहिती जाणून घेणार आहोत जी अनेक लोकांना माहिती नसते किंवा अनेकांच्या घरात लक्ष्मी मातेचा फोटो असतो, काहींच्या घरात गजलक्ष्मीचे चित्र असते, तर काही लोक चांदीचे हत्ती ठेवतात. पण गजलक्ष्मी म्हणजे नेमकी काय? घरात गजलक्ष्मी का ठेवावी? चांदीचे हत्ती का शुभ मानले जातात? हत्तीची सोंड वर का असावी? गजलक्ष्मीची कथा काय आहे आणि घरात गजलक्ष्मी ठेवल्याने काय फायदे होतात? ही सर्व माहिती आपण आज अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. तुमच्या पण घरात चांदीचे हत्ती आहेत का? किंवा गजलक्ष्मीचे चित्र आहेत का? तर असेल, आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण अनेक लोक वर्षानुवर्षे घरात चांदीचे हत्ती ठेवतात, गजलक्ष्मीचे चित्र लावतात, पण त्यामागचे खरे महत्व त्यांना माहिती नसते. मोठमोठ्या उद्योगपतीच्या कार्यालयात, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि अनेक श्रीमंत लोकांच्या घरात तुम्ही गजलक्ष्मीची चित्र किंवा सोंड वर केलेले हत्ती पाहिले असतील. पण असे का? गजलक्ष्मी म्हणजे नेमके कोण? चांदीचे हत्तीच का शुभ मानले जातात? हत्तीची सोंड वर का असावी? आणि गजलक्ष्मी उत्तर किंवा पूर्व दिशेलाच का ठेवतात? आणि यामागे समुद्र मंथनाची कोणती अद्भुत कथा आहे? आज आपण ही सर्व माहिती अगदी समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला गजलक्ष्मी संबंधित अशी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक घरातील व्यक्तीने जाणून घेतलीच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा अशी असते की आपल्या घरात सुख असावे, शांती असावी, पैशाची कमतरता नसावी, मुलाबाळांचे जीवन आनंदात जावे आणि घरात नेहमी भरभराट राहावी. यासाठी आपण मेहनत करतो, देवाची पूजा करतो आणि देवाकडे प्रार्थना करतो. माता लक्ष्मी या धन, धान्य, सुख, समृद्धी आणि वैभव देणाऱ्या देवी मानल्या जातात. लक्ष्मी मातेची अनेक रूपे आहेत. त्यापैकी एक अतिशय सुंदर आणि शुभ रूप म्हणजे गजलक्ष्मी. गज म्हणजे हत्ती आणि लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मी. ज्या रूपात माता लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला हत्ती उभे असतात आणि ते त्यांच्या वर पवित्र जलाचा अभिषेक करत असतात, त्या रूपाला गजलक्ष्मी असे म्हणतात. आता गजलक्ष्मीची कथा जाणून घेऊया. धार्मिक कथेनुसार एकदा देव आणि दानव यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते. समुद्र मंथनातून अनेक दिव्य वस्तू बाहेर आल्या. कामधेनू, गाय, कल्पवृक्ष, चंद्र, ऐरावत, हत्ती आणि इतर अनेक दिव्य वस्तू प्रकट झाल्या. त्यानंतर माता लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाल्या. माता लक्ष्मी प्रकट होताना सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी चार दिव्य हत्ती सोन्याच्या कलशातून पवित्र जल घेऊन माता लक्ष्मीचा अभिषेक करू लागले. हे रूप अत्यंत शुभ मानले गेले. तेव्हापासून माता लक्ष्मीच्या या रूपाला गजलक्ष्मी असे नाव मिळाले. गजलक्ष्मीशी संबंधित आणखी एक सुंदर कथा सांगितली जाते की खूप वर्षापूर्वी स्वर्गलोकात देवराज इंद्र यांचे राज्य होते. स्वर्गात सर्व प्रकारचे सुख, वैभव, संपत्ती आणि आनंद होता. देवतांकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. माता लक्ष्मीची कृपा स्वर्गावर सदैव होती, त्यामुळे सर्वत्र भरभराट आणि आनंद होता. एकदा एका महान ऋषींनी देवराज इंद्रांना दिव्य फुलांची माळ भेट केली. ती माळ अतिशय पवित्र आणि शुभ होती. ऋषींनी ती मोठ्या आदराने इंद्रांना दिली. पण त्या काळात इंद्रांना आपल्या शक्तीचा, पदाचा आणि वैभवाचा खूप गर्व झाला होता. इंद्रांनी त्या माळेचा योग्य सन्मान केला नाही. त्यांनी ती माळ आपल्या ऐरावत हत्तीच्या सोंडेवर टाकली. हत्तीने ती माळ जमिनीवर फेकून दिली आणि पायाखाली तुडवली. हे पाहून ऋषींना खूप दुःख झाले. त्यांनी इंद्रांना सांगितले, तुला तुझ्या वैभवाचा गर्व झाला आहे. तू पवित्र वस्तूचा आदर केला नाहीस, त्यामुळे तुझ्याकडून माता लक्ष्मीची कृपा दूर होईल. ऋषीचे शब्द खरे ठरले. हळूहळू माता लक्ष्मी स्वर्गातून निघून गेल्या. त्यानंतर स्वर्गातील वैभव कमी होऊ लागले. देवतांची शक्ती कमी झाली.
सुख समृद्धी नाहीशी होऊ लागली. जिथे आनंद होता तिथे चिंता निर्माण झाली. जिथे भरभराट होती तिथे अडचणी वाढू लागल्या. देवतांना आपली चूक समजली. त्यांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. तेव्हा भगवान विष्णूंनी देवांना समुद्र मंथन करण्यास सांगितले. त्यानंतर देव आणि दानव यांनी मिळून समुद्र मंथन सुरू केले. अनेक वर्ष हे मंथन चालले. त्या समुद्र मंथनातून अनेक दिव्य वस्तू बाहेर आल्या. शेवटी माता लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाल्या. माता लक्ष्मी प्रकट होताच सर्वत्र प्रकाश पसरला. देवता आनंदित झाल्या. फुले बरसू लागली. मंगलवाद्ये वाजू लागली. संपूर्ण सृष्टी आनंदाने भरून गेली. असे सांगितले जाते की त्यावेळी 4 दिव्य हत्ती सोन्याचे कलश घेऊन आले. त्या हत्तींनी माता लक्ष्मीचा पवित्र जलाने अभिषेक केला. हे दृश्य अतिशय सुंदर आणि मंगल होते. माता लक्ष्मी कमळावर विराजमान होत्या आणि चारही बाजूंनी हत्ती त्यांचा अभिषेक करत होते. याच दिव्य स्वरूपाला गजलक्ष्मी असे नाव मिळाले. गज म्हणजे हत्ती आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धीची देवी. म्हणून गजलक्ष्मी हे रूप सुख, शांती, संपत्ती, सन्मान, प्रतिष्ठा आणि भरभराट यांचे प्रतीक मानले जाते. या कथेतून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते. माणसाने कधीही गर्व करू नये. कितीही पैसा, पद किंवा यश मिळाले तरी नम्रता सोडू नये. कारण जिथे अहंकार येतो तिथून लक्ष्मी निघून जाते असे सांगितले जाते. तसेच जिथे श्रद्धा, नम्रता, चांगले विचार, स्वच्छता आणि देवावरील विश्वास असतो तिथे माता लक्ष्मीची कृपा टिकून राहते. म्हणूनच आजही अनेक लोक आपल्या घरात गजलक्ष्मीचे चित्र, चांदीचे हत्ती किंवा सोंड केलेले हत्ती ठेवतात. कारण ते गजलक्ष्मीच्या रूपरेखेचे आणि घरातील सुख समृद्धीचे प्रतीक मानले जातात. माता गजलक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांच्या घरावर सदैव राहो. म्हणून गजलक्ष्मी हे केवळ धनाचे प्रतीक नाही, तर सुख, शांती, सन्मान, भरभराट आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. अनेक मोठ्या कंपन्या, उद्योगपती, व्यापारी आणि मोठ्या घरांमध्ये देखील गजलक्ष्मीचे चित्र किंवा हत्तीच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतात. कारण त्यांचा विश्वास असतो की गजलक्ष्मीचे रूप शुभता, प्रगती आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. आपणही आपल्या घरात गजलक्ष्मीचे चित्र ठेवू शकतो. तसेच चांदीचे, पितळेचे, मातीचे देखील ठेवू शकतो. अनेक जण विचारतात की चांदीचे हत्तीच का जास्त शुभ मानले जातात. कारण धार्मिक मान्यतेनुसार चांदी ही माता लक्ष्मीशी संबंधित धातू मानली जाते. चांदी म्हणजे शुद्धता, शांतता आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच चांदीचे हत्ती अधिक शुभ मानले जातात. विशेष म्हणजे हत्तीची सोंड वरच्या दिशेला असावी असे सांगितले जाते. वर केलेली सोंड ही प्रगती, यश आणि शुभतेचे प्रतीक मानली जाते. विशेष म्हणजे हत्तीची सोंड वरच्या दिशेला असावी असे सांगितले जाते. वर केलेली सोंड ही प्रगती, यश, आनंद आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. म्हणून अनेक लोक सोंड वर असलेले चांदीचे हत्ती देवघरात, तिजोरीजवळ किंवा घराच्या शुभ ठिकाणी ठेवतात. गजलक्ष्मीचे चित्र किंवा हत्ती उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. उत्तर दिशा धनाची दिशा मानली जाते, तर पूर्व दिशा सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशांना गजलक्ष्मी ठेवण्याची प्रथा आहे. ती सुद्धा आणतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सारखी नसते. काही लोक चांदीचे हत्ती आणू शकतात, काही पितळेचे आणतात, काही मातीचे किंवा दगडी हत्ती सुद्धा आणतात आणि काही लोक फक्त गजलक्ष्मीचे चित्र ठेवतात. देवासाठी वस्तूची किंमत महत्वाची नसते, तर भक्ती आणि श्रद्धा महत्वाची असते. मनापासून केलेली प्रार्थना हीच सर्वात मोठी पूजा असते. जर तुमच्याकडे चांदीचे हत्ती घेण्याची सोय असेल तर उत्तम, नाही तर पितळेचे, मातीचे किंवा दगडी संगमरवरी हत्ती देखील ठेवू शकता. आणि तेही शक्य नसेल तर गजलक्ष्मीचे एक सुंदर चित्र देवघरात ठेवून रोज नमस्कार करा. रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावा, माता लक्ष्मीचे स्मरण करा,
घर स्वच्छ ठेवा, मोठ्यांचा आदर करा, अन्नाचा आदर करा, गरजूंना मदत करा. कारण ज्या घरात प्रेम, आदर, स्वच्छता आणि देवावरील श्रद्धा असते, त्या घरात सुख आणि समाधान नक्कीच टिकून राहते. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला विशेष प्रिय मानला जातो. त्यामुळे शुक्रवारी गजलक्ष्मी समोर दिवा लावून फुले अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. गजलक्ष्मी म्हणजे केवळ एक चित्र किंवा मूर्ती नाही, ती सुख, शांती, समाधान, प्रेम, भरभराट आणि सकारात्मक विचाराचे प्रतीक आहे. म्हणूनच अनेक लोक आपल्या घरात गजलक्ष्मीची चित्र किंवा हत्ती ठेवतात आणि माता लक्ष्मीची कृपा मिळावी अशी प्रार्थना करतात. माता गजलक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर आणि कुटुंबावर सदैव राहण्यासाठी आपल्या पण घरी गजलक्ष्मी घेऊन यावे. गजलक्ष्मीचे चित्र असो, चांदीचे हत्ती असोत किंवा फक्त माता महालक्ष्मीवरील किंवा लक्ष्मीवरील श्रद्धा असो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या मनातील भक्ती. आजच्या काळात प्रत्येकाला सुख, शांती, पैसा आणि समाधान हवे आहे. पण लक्षात ठेवा, माता लक्ष्मी फक्त धनच देत नाही, तर घरात आनंद, प्रेम आणि भरभराट देखील देतात असे मानले जाते. म्हणून घरात गजलक्ष्मीचे चित्र ठेवा. शक्य असेल तर सोंडवर केलेले चांदीचे हत्ती सुद्धा ठेवा. ते शक्य नसेल तर पितळेचे हत्ती किंवा मातीचे सुद्धा ठेवू शकता. आणि तेही शक्य नसेल तर रोज मनापासून माता लक्ष्मीचे स्मरण करा. पण शक्य असल्यास आपल्या घरी पितळेचे हत्ती तरी आणण्याचा प्रयत्न करावा. कारण देवाला वस्तूची किंमत महत्वाची नसते, तर भक्तीची किंमत महत्वाची असते. मनात श्रद्धा, वाणीमध्ये गोडवा, घरात प्रेम आणि हातात प्रामाणिक कष्ट असतील तर माता गजलक्ष्मीची कृपा नक्कीच मिळते, असे आपल्या धर्मात सांगितले आहे. माता गजलक्ष्मी तुमच्या घरावर कृपा करो, तुमच्या घरात सुख, शांती, समाधान, भरभराट आणि आनंद सदैव नांदो, हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय गजलक्ष्मी माता असे नक्की लिहा. आपल्या घरात चांदीचे हत्ती असोत किंवा नसोत, गजलक्ष्मीचे चित्र असो किंवा नसो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. माता लक्ष्मीला दिखावा नाही तर भक्तिप्रिय असते. म्हणून रोज मनापासून देवाचे स्मरण करा, चांगले कर्म करा आणि घरात प्रेमाने राहा. माता गजलक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो. तुमच्या घरात गजलक्ष्मीचे चित्र किंवा चांदीचे हत्ती आहे का? असतील तर कमेंटमध्ये जय गजलक्ष्मी माता लिहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.